जय बाळमामा सगळ्यांना. तर आज मी आणि माझ्या नवऱ्यानं दिवं पण त्या लाईटा सगळं बाजूला ठेवून कानाय उजेड पाडलाय सँडविच बनवण्याचा, ती पण मोबाईलमध्ये बघून. ढवळ्या संग पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला, ही म्हण आम्हाला बघूनच तयार झाली असेल. म्हणजे माझा वाण नाही पण गुण तर नक्कीच माझ्या नवऱ्याला लागलाय, ती पण माती खायचा. ती म्हणते ती ना खिशात नाही आणा पण मला बाजीराव म्हणा, तसं झालंय माझं. काही वगैरे नाही पण माझा कॉन्फिडन्स कायम मला माती खायलाच लावणार. आणि त्यात हे कुडुंबासारखं मध्ये मध्ये लुडबडत होतं, जसं काही हिला सगळं येतंय आणि ही मला शिकवायला लागले. शेवटी ती माझीच पोरगी आहे म्हणा, माझ्यातला कॉन्फिडन्स तर तिच्यात असणारच. आणि माझी कुकिंग बघून मला गॅरंटी आहे की मी एक ना एक दिवस नक्कीच प्रो लेवलची शेफ बनणार आहे. आणि सँडविच व्यवस्थित येत नाही ही माझी चूक नाही, तर त्या भांड्याची सगळी चूक आहे, म्हणून आम्ही भांडच बदललं. माझ्या ठिकाणी जर का कोण असतं तर काय केलं असतं, जी गोष्ट जमत नाही ती गोष्ट तिथं सोडली असती, कारण दुसऱ्याचा मेंदू डोक्यात असतो. पण माझं तसं नाही, माझ्या मेंदवानं तर आधीच जागा सोडल्या म्हणल्यावर आम्ही काय बसती तवा. मी आता ती चपातीच्या तव्यात ट्राय करणार पण वाया जाऊन देणार नाही. आणि तव्यात पण जमलं नाही म्हणून मी आता त्या सँडविचचं बॅटर डोश्याच्या पिठात मिक्स करून उत्तप्पा बनवून नवऱ्याला चारणारच. बाकी कोणाला आवडू नाही आवडू, पण माझ्या अंशूला उत्तप्पा जामच आवडला होता. आणि शेवटी मला एवढंच सांगायचं, आमच्यासारखं डोकं तुम्ही लावू नका आणि मोबाईलवरून बघून रेसिपी बनवताना अगोदर थोड्या सामानात ट्राय करून बघा. आजच्यासाठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक फॉलो करा.